आमीन माता महिला मंडळाच्या वतीनं शहरात निघाली शांती संदेश यात्रा। संत कबीर प्राकट्य दिनाच्या निमित्तानं शहराच्या खरबी रोड परिसरात निघाली भव्य रॅली। आमीन माता महिला मंडळ आचार्य कबीर पंथ दामाखेडा तर्फे सोमवारी संत कबीर प्राकट्य दिनाच्या निमित्तानं शहराच्या खरबी रोड परिसरात सद्गुरू कबीर शांती यात्रेचं आयोजन करण्यात आलं। या शांती यात्रेत शेकडोच्या संख्येनं कबीरपंथी अनुयायींनी आपली उपस्थिती दर्शवली। जगात शांती, एकता, मैत्री आणि सर्वधर्म समभाव प्रस्थापित करण्याचा संदेश पोहोचवण्याच्या उद्देशाने ही शांती संदेश यात्रा काढण्यात आली होती। या शांती संदेश यात्रेदरम्यान उन्हाची चाहूल बघता अनुयायांसाठी संत कबीर साहेब यांच्या भक्तांनी ताक, सरबत, लस्सी आणि थंड पाण्याचे स्टॉल लावलेले होते। खरबी परिसरातून निघालेली ही शांती संदेश यात्रा चामट चौकातून परत आली। त्यानंतर सत्संग आणि आरतीचा कार्यक्रम घेण्यात आला। दरम्यान सर्व भक्तांनी स्वादिष्ट अशा भोजन भंडाऱ्याचा लाभ घेतला। संत सद्गुरू कबीर साहेब यांनी दिलेल्या शांती, सर्वधर्म समभाव आणि एकतेचा संदेश पोहोचवण्याच्या उद्देशाने ही शांती संदेश यात्रा काढण्यात आली होती। कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंकरनाथ न्यूज, नागपूर। मला जाणं अशक्य होतं आणि त्यामुळे हे संतांचं प्रथम कर्तव्य आणि पुरोधा म्हणतात। कबीर साहेबांना संत मत प्रवर्तकाचे पुरोधा पण म्हटलं जातं। तर त्यांनी हे विषमता दूर करण्याकरता त्यांनी आपले अनेक प्रयत्न केले, अनेक नानविधी प्रयत्न केले, अनेक माध्यमातून प्रयत्न केले आणि आज आपला जो परिवेश आहे, आपण आज जिथे आपण सगळं शांततेने आणि आनंदाने राहतोय, त्याला एक मात्र कारण कबीर साहेब हे म्हटलं तर हे वावगं होणार नाही आणि अतिशयोक्ती पण होणार नाही। आज कबीर साहेबांचा प्रागट्य दिवस आम्ही कबीर कुटी खरबी इथे साजरा करतो आहे। यामागचा खरा उद्देश हाच आहे की सद्गुरू कबीर साहेबांच्या नावाने सद्गुरू कबीर शांती संदेश यात्रा काढावी आणि संपूर्ण जगाला, संपूर्ण मानवतेला शांतीचा संदेश द्यावा। आज जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला अनुरूप ही रॅली अगदी यथायोग्य आहे, उचित आहे, योग्य आहे आणि त्या निमित्ताने आम्ही सर्व या ठिकाणी एकत्रित झालो आहे। सद्गुरू कबीर शांती संदेश यात्रेनंतर एक आनंदी चौकारती आम्ही या ठिकाणी त्या निमित्ताने करतो आहे आणि संपूर्ण जगाला शांततेचा आणि सद्भावनेचा संदेश आम्ही देतो आहे। दरवर्षीप्रमाणे आम्ही सद्गुरू कबीर प्रागट्य दिवस या पौर्णिमेपर्यंत आपण मनवत असतो दरवर्षी आणि त्या निमित्ताने सुभाष यात्रा, संदेश यात्रा, त्याच्यानंतर इथे सामूहिक आरती, चौका आरती, नंतर महाप्रसाद, या साहेबाच्या जे दीक्षा आहेत त्याच्या पालन करण्यासाठी, सगळ्या लोकांना एक संदेश देण्यासाठी सर्व धर्म समभाव या निमित्ताने कबीरपंथी लोक सगळे या निमित्ताने जमा होतात आणि संदेश यात्रा करून साहेबांच्या जे मार्ग दाखवलेले आहे त्या मार्गाचे पालन करून आपलं सत्य दया, जीवदया आणि पूजा या टेलिव्हिजनच्या माध्यमातून टेलिव्हिजनने केलेल्या मार्गदर्शनानुसार ते कार्य करत होतं। मोहन साहेबांच्या हस्ते इथे चौथा आरतीचा कार्यक्रम होतो। त्यानंतर मग भोजन, महाप्रसाद वगैरे केल्यानंतर कार्यक्रमाची सहाय्यता सांगितलं होतं। गरीब आहेत, अनाथ मुलं आहेत किंवा जे लोक उपाशी आहेत अशा लोकांना आम्ही अन्नदानाचं काम कबीर प्रागट्य दिनाच्या निमित्तानेच नव्हे तर अधूनमधून आम्ही अनाथाश्रम, दवाखाने या ठिकाणी रुग्णांना भेटी, मोफत अन्न उपलब्ध आम्ही करून देत असतो कबीर साहेबांच्या शांततेच्या मार्गाने। कारण एडीव्ही मिशनचा उद्देशच जीवदया आत्मपूजा, केवळ मनुष्य प्राणीच नाही आहे, मनुष्यच नाही आहे तर ते इतर सजीव प्राणी आहे। या सजीव प्राण्यांसाठी, प्राण्यांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर असतो। अनंत है अनंत करो उपकार, लोचन अनंत भाग्य अनंत। सद्गुरू कबीर हमारे हृदय के प्रकाश मानता है, मानता है। इनके आशीर्वाद से हम लोग हर साल, हर बरस हम लोग ये कार्यक्रम खरबी गाँव में, खरबी नागपुर में करते हैं और सभी को शांति संदेश यात्रा हम लोग करते हैं और अंधविश्वास, सांप्रदायिकता ये जो सब चीजें हैं इससे तो भटकने नहीं चाहिए, शुद्ध शाकाहारी बन के अपना जीवन भक्तिमय करना चाहिए। यही सद्गुरू कबीर साहब का संदेश है। यही सब है हमारे साहेब टेलीविजन द्वारा इस प्रमोद को हर जिला में, हर स्टेट में हम इसमें जाके सबको संबोधित कर रहे हैं क्योंकि जीवदया आत्म पूजा और नहीं पूजा सद्गुरू कबीर साहब